गुजरातच्या सीमारेषेवर असलेल्या नंदुरबार धुळे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। धुळे शहरातील एकविरा मंदिरासह जिल्ह्यातील काही प्रमुख देवस्थानांवर विशेष कार्यक्रम होत आहेत। खान्देशची कुलस्वामिनी म्हणून एकविरा देवी मंदिराची ख्याती आहे। जिल्ह्यातील अनेक भाविक नवरात्र उत्सवाच्या काळात एकविरा देवी मंदिरात दर्शनासाठी येतात। अनेक भाविक नवस फेडण्यासाठी येतात। काही भाविकांकडून देवीला साखळी घातली जाते, त्यासाठी अनेक भाविक मंदिरापर्यंत अनवाणी जातात। पहाटे आणि संध्याकाळी देवीच्या मंदिरात भाविकांची संख्या मोठी असते। शहरात प्रमुख चौक आणि कॉलन्यांमध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 2 दिवसांपूर्वी दुर्गादेवीची मूर्ती निश्चित केली। घटस्थापनेला सुरुवात होताच दुपारी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत सजविलेल्या मंडपात मूर्तीची स्थापना करण्यात आली। काही कार्यकर्त्यांनी गरबारास दांडियाचा फेरा घेता यावा म्हणून गोलाकार मंडप उभारले। अनेकांनी आकर्षक वेशभूषा असावी म्हणून पारंपरिक परंतु आधुनिक पद्धतीने साकारलेले कपडे खरेदी केले। बहुसंख्य नागरिकांनी घटस्थापनेसाठी लागणारे पूजा साहित्य खरेदी केले। दिवसभराच्या खरेदी विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल झाली। धुळे टीव्हीसाठी वृत्तसंकलन भूषण डोंगरे, धुळे। सर्व भक्तांना शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आई साहेबांकडून सर्वांना शुभ आशीर्वाद। मी चंद्रशेखर गुरव, मुख्य पुजारी, एकविरा माता मंदिर देवपूर। आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली। आजच्या सकाळच्या शुभमुहूर्तावर पहिली आरती रात्री 12 वाजता करण्यात आली। त्यानंतर पहाटे ब्रह्ममुहूर्तावर आई साहेबांचा दुग्धाभिषेक करून आई साहेबांचा शृंगार करण्यात आला। आज पहिल्या माळ्याचं आईचं रूप, त्याच्यानंतर 10 दिवसामध्ये विविध कार्यक्रम मंदिरात केले जातात। रोज पाठपठण होईल, दुग्धाभिषेक होईल, दुपारी 12च्या आरतीनंतर फराळाचा महाप्रसाद वाटला जातो। पंचमीला कुमारिका पूजन होईल, सप्तमीला सवासिनी पूजन होईल, अष्टमीला नवचंडी याग असतो। नवचंडी याग पण आपल्या मंदिरामध्ये सहस्रचंडी असते। षष्ठीपासून तर अष्टमीपर्यंत 4 दिवस सलग हा हवन चालतो। अष्टमीला पूर्णाहुती होते, नवमीचं पारणाची पूजा होते, दशमीला आई साहेबांचा दुपारी महाभोग नैवेद्य दाखवून घट हलवले जातात, घटाचं विसर्जन होतं।